अलक्ष जो परमात्मा तो लक्षित करण्याचं सामर्थ्य तुम्हा श्रोत्यांचं होतं. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणतात श्रोते असे आहे की प्रसंगी वक्तव्याचेही वक्ते. ज्ञानेश्वर महाराज तर असं सांगत असतात की श्रोताच नाही तर वक्ताही नाही. त्यांच्या भाषेमध्ये ते सांगतात सोमकांत द्रवता कीर होय परिती हातवटी चंद्रीची आहे तैसा वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते न विन. हे श्रोते असे पाहिजे की जे तन्मय होऊन ऐकत आहेत, ज्यांची पूर्व तयारी आहे, काय वक्ता बोलतो आहे ते त्यांना कळतं आहे आणि त्याच्यावर प्रतिप्रश्न करण्याची त्यांची शक्ती आहे, त्यांची तयारी आहे. असे श्रोते समर्थांच्या पुढे बसले होते. त्यांनी विचारलं कोणता ग्रंथ आहे. समर्थांनी सांगितलं दासबोध म्हणतात या ग्रंथाला. काय आहे त्याच्यामध्ये? गुरु शिष्यांचा संवाद आहे. त्या संवादामध्ये काय सांगितलंय? भक्ती मार्ग सांगितलं. हे पहिल्या 2 ग्रंथ. भक्ती मार्ग सांगितलं, मग बाकीचे मार्ग सगळे. कर्माचं काय केलं समर्थांनी? योगाचं काय केलं? ज्ञानाचं काय केलं? याविषयी काही सांगितलं की नाही? भक्ती मार्ग या ग्रंथामध्ये आहे असं म्हटल्याबरोबर काही मंडळी आनंदाने नाचायला लागतील किंवा चला समर्थ देखील भक्ती मार्गच सांगतात. जसं 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावरचं विवरण करताना सगुण का निर्गुण याच्यावर सगुणवाले फार खुश होतात. वस्तुतः तो प्रश्नही त्याला कळलेला नाही, कारण प्रश्न कळायला देखील आपली काही तयारी लागते. तयारीशिवाय प्रश्न कळत नाही. 12व्या अध्यायातला तो पहिल्या श्लोकातला जो प्रश्न आहे तो अतिशय अवघड आहे प्रश्न आणि तो प्रश्न नेहमी गोंधळात टाकणार आहे. पण सोयीस्करपणे पहा बाळासाहेब, हे सगुण आणि निर्गुण ह्याच्यामध्ये सगुण सांगितलं की नाही भगवंतांनी? मी म्हणतो हो, तुमच्या पुरतं सगुणच करा. तुम्हाला सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे हे तुम्हाला कळायचं. सगुणी भजावे निश्चित निर्गुणा लागी हे समर्थांचं निश्चित वचन तुम्हाला कळणारच. अथवा साऱ्या संतांची वचन ही कळणारच नाही. आणि तुमच्या पुरतं तेच भगवंतांनी सांगितलंय ते तुम्ही करत जा. भक्ती मार्ग सांगितलं. मग बाकीचे मार्ग आधी कर्माचा प्रसंग. कर्म केली की पाहिजे. समर्थांचं म्हणणं तर कर्मयोगावर समर्थांचा भरच आहे. केल्याने होत आहे रे आधी केले की पाहिजे यत्न तो देवदानावा अंतरी धरिता भरे. त्यांचा पुढे दैववाद नाहीये. भक्ती मार्गामध्ये दैववाद नाहीये. बसलेच आपले टाळ कुटत असं नाहीये. टाळ कुट्यानं ते भक्ती मार्ग म्हणत नाहीये. केवळ टाळ कुटत केवळ टाळ वाजवणारे ज्याला खरी भक्ती कळलीच नाही असे अंतरंग भक्तीचे अधिकारी जे झाले नाहीत तसे ते त्यांना मान्य नाहीये. टाळ हातात घ्यायचा, त्याच्यामध्ये रंगून गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये नाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये खरं भगवंताविषयी आंतरिक प्रेम आलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजे, डोळ्यातनं घळघळा अश्रुधारा व्हायला पाहिजे. असा भक्ती मार्ग की ज्या भक्तीने तो भक्त विभक्तच राहणार नाही असा भक्ती मार्ग समर्थांना अभिप्रेत आहे. योगाचं 17-5 दशक लिहिलं आहे. समास आहे. 17-5 सोहमचा समास आहे. तो येईलच हळूहळू 10-5 वर्षांनी. कारण कधी असं जर सांगायला लागलं तर कधी होणार. पण कधी की नाही अमृतांची धांदलच नाही. ते म्हणतात मी एकंदर अजून 25 वर्ष आहेत, तुमचं तुम्ही बघा. त्यांचं मत समर्थांचा दासबोध जोपर्यंत चाललेला आहे तोपर्यंत इकडे मृत्यू येईलच कसा असं त्यांची निष्ठा आहे. भक्ती मार्गामध्ये योग अंतर्भूत आहे. भक्ती मार्गामध्ये कर्म अंतर्भूत आहे आणि भक्ती मार्गामध्ये ज्ञान ही अंतर्भूत आहे. हे पुष्कळ वेळाला कळत नाही. आदिनाथ हे योगी भक्त का ज्ञानी? भक्ती होती की नाही? संबंध रामायण वाटून देऊन राम नाम त्यांनी आपल्या कंठात धारण केले. ते भक्त होते की नाही?
ठीक आहे, ते योगी होते की नाही? आता आमच्या सगळ्या संप्रदायामुळे त्यांच्या आणि सगळ्यांचे संप्रदाय आदिनाथांपासून सुरुवात होतात. ते योगी होते की नाही हा प्रश्न संभवत नाही. ते ज्ञानी होते की नाही म्हणजे विचारणाराच मूर्ख. ठीक आहे, आचार्य भक्त होते की नाही? ज्यांनी स्तोत्र लिहिली शंकराचार्यांसारखे भक्त होते की नाही? ते भक्त होते, त्यांच्या स्तोत्रावरच दिसतात. ठीक आहे, ते ज्ञानी होते की नाही? का त्यांच्या भाष्यावरना लक्षात येतात ते ज्ञानी होते. आणि ते योगी होते की नाही? त्यांच्या योगतालावली वाचा म्हणजे लक्षात येते किती योगी होते. म्हणजे योगी होते, ज्ञानी होते, भक्त होते. ज्ञानेश्वर महाराज तसेच, समर्थ तसेच, स्वरूपानंद हे भक्त होते, ज्ञानी होते का योगी होते? तिन्ही होते. त्यांच्या भक्तीमध्येच योग अंतर्भूत आहे, कर्म अंतर्भूत आहे, ज्ञान हे अंतर्भूत. सगळे जेवढे साधू संत होऊन गेले त्या सगळ्यांचंच म्हणणं असं आहे की भक्ती ही त्या सगळ्यांना अनुस्यूत असून उरलेली. जर कर्मामध्ये भक्तीच नाही, प्रेमच नाही, तर ते कर्मच होऊ शकत नाही असं साऱ्यांचं म्हणणं. एक मुखात सारे व्यासांपासून स्वरूपानंद कर्म करत असताना, नाहीतर मग खानावळीतलं जेवण आणि घरच्या आपल्या माणसाने वाढलेलं जेवण ह्याच्यामध्ये फरकच उरला नसता. या कर्मामध्ये प्रेम आहे, कुठल्या खानावळीतलं नाही, आपल्या घरी. आता मी गृहीत धरलेलं आहे, त्या आहे असं मी गृहीत धरलेलं आहे. बायको जेव्हा पत्नी जेव्हा आपल्या पतीला जेवण वाढते त्याच्यामध्ये प्रेम आहे, गिळा म्हणत नाही. हे वाढले आता गिळा असं म्हणत नाही, प्रेम आहे त्याच्या पाठीमागे असं गृहीत आहे. खानावळ वाढायला प्रेमाचं काय? तुम्ही जर 2 घास कमी जेवला रोजच्या पेक्षा तर पत्नीच्या पोटाला कसंच होत. ते म्हणजे का आपलं काहीतरी बिघडलं, आपले हे बोलत नाही. ते म्हणतील चांगला झाला पण कुठेतरी स्वयंपाक बिघडलेला. खानावळ वाड्यामध्ये तिथे जर गेला खानावळीमध्ये आणि तिथे 2 घास कमी गेला त्याला अत्यानंद. त्या कर्माकडे बघण्याच्या एकाची जी दृष्टी आहे ती प्रेममय आहे, दुसऱ्याच्या दृष्टीमध्ये प्रेमच नाही आहे, केवळ व्यवहार आहे, केवळ कर्म आहे. 2 भाज्या जास्त आहे तिकडे परंतु याचा काही उपयोग नाही अशी स्थिती आहे. प्रेमाशिवाय कर्म संभवत नाही. प्रेमाशिवाय भक्ती संभवते का? हे तर संभवतच नाही. आणि ज्ञान भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने दिले ज्ञानासी महिमा. भक्तीचे मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य तेथीचे फूल. फूल फळ दोन्ही येर येरा पाठी, ज्ञान वैराग्य तेवी भक्तीची पोटी. भक्तियुक्त ज्ञान तेथे नाही पतन, भक्ती माता तया करी तसे जतन. एका जनार्दनी शुद्ध भक्ती क्रिया, ब्रह्मज्ञान लागे तयाची पाय. ठीक आहे. आणि भगवंतांनी सगळी भगवद्गीता सांगितल्यानंतर मला कोण कसा जाणतो? भक्त्या माम अभिजाना यावर यशास्मी तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. असं भक्तीमध्ये साऱ्या गोष्टी अंतर्भूत असल्यामुळे समर्थाने आपल्या ग्रंथामध्ये काय सांगितलं असं श्रोत्यांनी विचारल्याबरोबर भक्ती मार्ग सांगितला. अगदी एकच एकमेव सरळ स्पष्ट मी भक्ती मार्ग सांगतो. ठीक, कशी भक्ती आहे? नवविधा भक्ती आणि ज्ञान बाकीच्या आलेच आता ओघानी. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. नवविधा भक्ती आम्ही या ग्रंथात सांगितली. नवविधा भक्ती कुठून आणली? तुम्ही स्वतःच्या मनातनं निर्माण केली का? नाही, भागवतामध्येच आलेली आहे तीच भक्ती मी सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ही 9 प्रकारांनी भक्ती होते असं भागवतामधनच घेतलं. महाराजांनी 11 प्रकारांनी भक्ती होते असंही सांगितलेलं आहे. पण तुम्ही 15 प्रकारांनी होते असं जरी शोधून काढलं तरी चालेल. पण समर्थाने असं सांगितलं की नवविधा भक्ती मी सांगितली, याच्यामध्ये सारा आलं असं त्यांना वाटतं. नवविधा भक्ती इथे सांगितलेली आहे असं म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येते की भक्ती किती व्यापक होती समर्थांची. नुसतं श्रवणम याच्यावर
कोणत्या रोगाला कोणतं औषध. आता हे काही श्रवणामध्ये हे सगळं ऐकायला, कोणत्या रोगाला कोणतं औषध असावं हे देखील श्रवण करावं असं त्यांनी सांगितलं. काय काय जेवढं म्हणून आहे अध्यात्माचा विस्तार शक्य असेल तिथं श्रवण करावं असं त्यांनी सांगितलं. त्यांचं श्रवण साधन नाहीये, त्यांच्या श्रवणामध्ये सारं काही आलेलं आहे. असं जे श्रवण, त्या श्रवणाच्या भक्तीच्या शेवटी सार ते जाणून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, सार ते घ्यावे असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती असे शेवटी सांगतात. असं हे श्रवणम कीर्तनम स्मरणम ते अगदी आत्मनिवेदन पर्यंत ज्या भक्तीचं वर्णन पुढे आपल्याला आपोआप येणार आहे, तिथे काही सांगण्याचं कारण नाही. एक 2-3 प्रकारची भक्ती, कोणत्या प्रकाराने त्याचं वर्णन त्या भक्तीचं केलेलं आहे हे पाहायचं आपल्याला. 2-3 प्रकार तरी घेणार, कारण स्मरण घ्यायला पाहिजे, पादसेवन घ्यायला पाहिजे, कारण सद्गुरु पादसेवन आहे ते, सख्य घ्यायला पाहिजे ना, आत्मनिवेदन आहे, 4 प्रकार तरी निदान निश्चित घ्यायला पाहिजे. ती नवविधा भक्ती मी इथे सांगितलेली. नवविधा भक्ती आणि ज्ञान, ज्ञानाचं रक्षण सांगितलं. हा गुरु शिष्य संवाद असल्यामुळे शिष्याने विचारल्याबरोबर ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानाचं लक्षण म्हणजे पहावे आपण असे आपण, या नाव ज्ञान अगदी स्वच्छ. मी आपल्याला सांगितलं ना की समर्थांचा दासबोध जितका स्वच्छ परमार्थ सांगतो तितका आणखी कोणताही ग्रंथ सांगणार. नाथांचा सगळेच ग्रंथ उत्कृष्ट आहे, म्हणजे त्या सरस निरस ठरवण्याचा विचार नाहीये, पण स्वच्छ परमार्थ जर साधकाला पाहिजे कोणता, तर तो दासबोधामध्ये आपल्याला सांगतो. त्याने अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आणि आत्मज्ञान म्हणजे पहावे आपण असे आपण, अगदी स्वच्छ. याच्यापेक्षा आणखीन कुणीही परमार्थ सांगितलं नसेल, ह्या ज्ञान लक्षणाशिवाय आणखीन कुणीही परमार्थ सांगितलं. मग आता याला काय करावं, त्याला बसायला पाहिजे. आपला आपणाशी लाभ हे ज्ञान परम दुर्लभ. आपला आपणाशी लाभ म्हणजे आपलाच आपल्याला लाभ, हे ज्ञान परम दुर्लभ, जे आज या आमची स्वयंभव म्हणजे आहेच आहे ते. आपण सत्स्वरूपाने, चित स्वरूपाने आणि आनंद स्वरूपाने आहोतच आहोत, पण हे आपण आहोत जे ते प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे असं समर्थांचं म्हणणं, आणि समर्थांचं साऱ्या संतांचं म्हणणं. आपण असे लाभ हे ज्ञान परम दुर्लभ, जे आदि अंती स्वयंभव स्वरूपाची स्वये. मग आता काय करावं, हे दुर्लभ ज्ञान प्राप्त होण्यासाठी आणि आपल्याला आपली भेट होण्यासाठी काय करावं. आपण कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत. आपण कोण असा विचार करा. आता याच्यापेक्षा महर्षी रमण काही सांगतात का, ते म्हणत असत हू एम आय फाइंड आउट, शोधा तुम्ही कोण मी आहे शोधा. आणि स्वरूपानंद काही निराळे सांगतात का, आपण कोण ऐसा हेत धरून पाहता देहातीत. मग आता कसं धरून पाहायचं आणि केव्हा धरून पाहायचं, अवलोकिताने मस्त रोज रोज साधना करायची, रोज त्याला पाहायचं. अवलोकिताने मस्त स्वरूपाची होय हे ज्ञान. ज्ञान शब्दामध्ये येत नाही. तुम्ही म्हणाल ज्ञान असं शब्दामध्ये आणून सांगा, शब्दामध्ये इथे तुम्हाला अवलोकिता बसायलाच पाहिजे रोज. समर्थांचं म्हणणंच आहे ते बसायलाच पाहिजे रोज, नाहीतर मग शब्दामध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर ज्ञान शब्दी ऐसे तैसे बोली दे त्या उद्या. तुम्ही असं तसं काही म्हणाल ज्ञानाविषयी तर ते त्या शब्दामध्ये नाही, त्याच्यापेक्षा वेगळंच. परी त्या अध्यात्म श्रवणे पाविले, श्रवणाभ्यासे पाविले परब्रह्म ते. पण हे श्रवण आणि अभ्यास यांनी हे प्राप्त होत. हे शब्दाने नुसतं बोलून
प्रवचनाने सांगून हे ज्ञान होण्यासारखं नाही. त्याला नुसतं कुठे जायचं ना कसं जायचं एवढंच मार्गदर्शन प्रवचनात होईल. पण आत्मरूप होणं, आत्मज्ञान होणं हे केवळ प्रवचनाचा विषय नाही. मग हेच उपनिषदांपासून आलेलं आहे. नायम आत्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुनाश्रुतेन यमे वैशः वृणते तेन लभ्यः तस्यैषः आत्मा विवृणते तनुं स्वाम. हे उपनिषदापासून जे आलं याच्यामध्ये दुसरं काहीही नाही. भगवत वाक्या विरहित नसे बोलणी येते आणि भगवत वचनी अविश्वास यायचा कोण पतिता असेल. समर्थांचा रोकडं आहे, सगळं रोकडं आहे. साक्षात्कार रोकडा, भक्ती रोकडी, ज्ञान रोकडं. तुम्हाला काय पाहिजे ते दासबोध ग्रंथ तुम्हाला द्यायला समर्थ आहे. आता फक्त एवढंच आहे की ऐकलं, करणारे मात्र पाहिजेत, नाही तर ऐकलं सोडून दिलं. नाही जशी ज्ञानेश्वरी 14 वर्ष ऐकून आपण आपली बाजूला टाकून दिली, तसा हा दासबोध ग्रंथाची तीच अवस्था होण्याचा संभव नाही. कारण इथे आता रोकडा, इथे काय काव्य विहार नाही, शब्द विलास नाही. आता आपल्याला सरळ नेत आहे. हे शब्दाचा विलास आपण करून बघितला 14 वर्ष, त्याच्यातनं हाताला फारसं लागत नाही असं लक्षात आलं. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भाव रूप स्फुरे. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावा भाव रूप स्फुरे दृश्यसे हे त्यागवेची हे मी आत्मा. हे सगळं 2 दिवस, हे 3 दिवस मी प्रवचन ह्याच्यावर केलं. आता कोणाला आठवेल तरी का ते काय तंत्र आहे, प्रकरण काय आहे. तिन्ही अवस्थांचे निद्वारे कोणालाही विचारलं, आता तुम्हाला कळेल पण जनरल. तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे सांगावा अर्थ याचा. किती अवघड. म्हणजे ज्ञानेश्वरांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळी ते श्रोते त्यांच्यापुढे जे होते ते पंडितच असले पाहिजे असं मला वाटतं. जय जय देव निर्मळ निज जन अखिल मंगळ जन्म जरा जलद जाल प्रभंजन. काय संस्कृत आहे का मराठी आहे? इथे म्हणजे नवविधा भक्ती आणि ज्ञान. कळलं? शब्द सोपे आहे, ते कळायला हरकत नाही. नवविधा भक्ती सांगितली म्हणजे भक्तीत 9 प्रकारांनी करून सांगितले, ज्ञान सांगितले. शब्द सोपे आहे. पण पुन्हा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हटलं म्हणजे उपनिषदांपासून समर्थांच्या दासबोधापर्यंत पुढे स्वरूपानंदांपर्यंत जे ओळीने चालत आलेलं आहे तेच. नवविधा भक्ती आणि ज्ञान. आत्मज्ञान सांगितलं, नवविधा भक्ती सांगितलं. ठीक आहे. बोलिले वैराग्याचे लक्षण. आता वैराग्य कशाला पाहिजे? व ज्ञान झालं, भक्ती झालं, तर वैराग्य कशाला पाहिजे? उगाच हा शब्द आला, हा नसला तरी चालेल. पण वैराग्याशिवाय ज्ञान आहे असं कुठलाही संत मानत नाही, कोणी तर समर्थही मानत नाही. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी तैसा विषयी सायरा वैरा ज्ञान बडबडे. वैराग्यच जर नाही, तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांशी थारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तोंड भरो का विचारा आणि अंतःकरणी विषयांशी थारा तरी त्रिशुद्धी धनुर्धरा नाथुडे मी कधीही मी मिळणार नाही. कधीही विषयी वैराग्य उपजले तयासीच हे फावले. समर्थ दोन्ही एकच, काही फरक नाही. आणि नारद सान कामयमाना निरोध रूपत्वा निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासा तस्मिन् अनन्यता तद विरोधी उदासीनता. जे व्यवहार त्या भगवंताकडे नेतील तेवढेच व्यवहार, त्याला विरोधी जे असतील त्याचा क्या. भक्ती कामयमाना असूच शकत नाही, वैराग्याशिवाय भक्ती संभवत नाही. पण वैराग्य म्हणजे नेमकं काय? वैराग्याचा अर्थ आपल्याला जेवढं देहाला, मनाला आणि बुद्धीला आवश्यक आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर सगळ्या विषयांचा त्याग. जेवण झालं, घरामध्ये सुखरात जेवण झालं, आता बटाटे वडे खाले का? किती आग्रह केला तर सांगा. हे न खाणे हेच वैराग्य. वैराग्य कसल्याही पोशाखावर अवलंबून नाही, माळा बिळा ह्याच्यावर अवलंबून नाही.
अथवा जटादाढी याच्यावरही अवलंबून आहे, ते वैराग्यशील दिसतात खरे नाही, असतीलच असं नाही, म्हणजे काही असतील त्याच्यामध्ये पण असतीलच असं नाही. वैराग्य बाह्यांगावर अवलंबून नसून सगळं अंतर काय म्हणते त्याच्यावर, मला हे नको, मग आहे ना माझ्याकडे, मला आता तुमचं घेऊन काय करायचं ह्याचं नाव वैराग्य. माझं आहे पण तुझंही मला पाहिजे आहे ह्याचं नाव वैराग्यापासून सुटू. विराग, राग म्हणजे आसक्ती, विराग म्हणजे आसक्तीपासून लांब राहणे. वैराग्य देखील 2-4 प्रकारचा असू शकतो. फार उपभोग घेऊन घेऊन थकून म्हातारे झाल्यानंतर जे वैराग्य येतं त्याला कर्पट वैराग्य म्हणतात. आता सिनेमा पाहतच नाही, डोळे दुखतातच, बसवत नाही, डोकं गरगरायला लागतं म्हणून सिनेमा पाहत नाही, हे वैराग्याचं लक्षण नाही. भारी सिनेमे बघितले तरुणपणामध्ये त्याचा हा परिणाम, असलं वैराग्य धरत नाही. वैराग्य याचा अर्थ संपूर्ण शरीर उत्तम आहे, मन उत्तम आहे, भोगक्षम आहे, बुद्धी चांगली आहे, तीव्र आहे, हे सगळं असताना देखील एक भगवंतच प्राप्तव्य असल्यामुळे अखंड त्याचा अनुसंधान लागलेला आहे आणि त्यामुळे बाकीच्या सगळ्या विषयांकडे दुर्लक्ष झालेलं आहे, याचं नाव वैराग्य. भामती काळ वाचस्पती मिश्रा. भामती ही आचार्यांची ब्रह्मसूत्रावरची टीका आहे, त्याच्यावरचे हे विवरण. भामतिका वाचस्पती मिश्रांची पत्नी भामती, त्या टीकेला नाव दिलं त्यांच्या पत्नीचं, त्यांनी भामती. हे का दिलं बरं? त्यांचं लग्न झालं काय त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे 18-20 वर्षाच्या वेळेला लग्न झालं. त्यांना असं वाटलं की आपण या ग्रंथावर टीका लिहावी, हे उत्तम आचार्यांनी भाष्य केलेलं आहे, याच्यावर टीका लिहायला पाहिजे म्हणून ते एका खोलीमध्ये बसले. जेवण वगैरे सर्व तिथेच पाठवायचं. एक मेणबत्ती किंवा काय जो दिवा त्यावेळेला असेल तो दिवा, ते कागद, ते पेन्सिली आणि त्याप्रमाणे ते चालू झालं का. ते जे 4 विषयामध्ये आणि त्या ग्रंथामध्ये घडून गेले ते आपण जेवतो की नाही, खातो की नाही, आपली परिस्थिती काय, आपल्या घरात माणसं कोण, याचा संपूर्ण विसर त्याला. एवढा की 20 वर्षपर्यंत आपली पत्नी घरात आहे याचाही विचार विसर पडला. ते लिहित होते, बायको रडत होती, ते जेवत होते, कधी त्यांनी वर मान करून बघितलं नाही की तू कोण. पण एकदा ती मेणबत्ती खाली पडली, ती विजली. विजल्यानंतर पत्नी दक्ष होती, अतिशय दक्ष होती, तिने आणून ती मेणबत्ती पुन्हा लावली आणि लावत असताना ती खाली वाकली तेव्हा त्यांचं लक्ष गेलं आता खालून. आणि त्याने विचारलं की आपण इथे कोण, आपण घरात कोण. तर ती म्हणाली मी आपली धर्मपत्नी, आपलं लग्न होऊन 20 वर्ष होईल. काय आपली ही स्थिती आहे, आपण कल्पना करा का ते होतात. आज भामतीकारांची टीका वाचल्याशिवाय ब्रह्मसूत्र पूर्ण झालं असं कोणीही मानत नाही, कोणीही मानत नाही. जे वेदांती आहेत आणि ज्याला ब्रह्मसूत्रावरचा उत्तम अभ्यास करायचा आहे त्याला भामतीकारांची भामती टीका वाचायलाच लागते. आज हजारो वर्ष झाली तर त्याच्याशिवाय पूर्णत्व येत नाही. असे ग्रंथ लिहिण्याकरता म्हणून ते सगळं जसं विसरले याचं नाव आहे. त्यांनी अतिशय हळहळ व्यक्त केली की मी बरोबर केलं नाही, की माझ्या हातून फार मोठी चूक झाली, पण आता झालं ते होऊन गेलं. मी संपूर्ण विस्मृतीत मला पडली. एकाच्या पाठीमागे लागल्यानंतर, एका ध्येयाच्या मागे लागल्यानंतर संपूर्ण विस्मृतीत पडून गेली. पण माझ्या तुझी चूक घडली आहे, तुझ्यावर मोठा अन्याय झालेला आहे. पण आता असं करतो की ज्या योगाने तुझं नाव अजरामर होऊन गेलं म्हणून त्याला भामती टीका केली आणि आज भामती अजरामर होऊन गेली. याला म्हणतात वैराग्य. रामकृष्णांच्या हकीकती सुप्रसिद्धच आहे आणि साऱ्या संतांच्या हकीकती सुप्रसिद्धच आहे आणि आपल्याही प्रसिद्ध आहे. भक्ती आणि ज्ञान याच्या गोष्टी बोलून काय होणार. भक्तीच्या उदंड गोष्टी बोलल्या
थांबा मी आता की नाही घुंगूर बांधून नाचणार, याच वेळेला माझा फोटो काढा. हे काय वैराग्याचं लक्षण झालं? आधी वैराग्य असल्याशिवाय भक्ती आणि ज्ञान संभवतच नाही. मग नवविधा भक्ती मी सांगितली, ज्ञान सांगितलं, पण वैराग्याशिवाय संभवतच नसल्यामुळे वैराग्याची लक्षणं सांगितली असं समर्थांचं म्हणणं. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य म्हणजे काय हे समजावून सांगितलं, स्पष्ट करून सांगितलं. वीतरागते सारिखा जोडून ठेविला सखा, तो आघविया भूमिका सगळे चाले असं ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात. वीतरागते सारखा, वैराग्यासारखा सखा जोडलेला आहे. त्यामुळे सगळ्या योगाच्या भूमिकेमधला तो आपल्या बरोबर चालतो, आपल्याला सोबत करतो. हे वैराग्य जर नसेल तर योग संभवत नाही, भक्ती संभवत नाही, ज्ञान संभवत नाही. सगळ्या संतांनी हे सांगितलं. म्हणून वैराग्याचं लक्षण हे सांगायलाच पाहिजे, म्हणून ते ह्या ग्रंथात सांगितलं. हे जीवनाला अत्यंत आवश्यक आहे. वैराग्याशिवाय जीवन हे सैरावैरा आहे. लहर लागली सिनेमा बघितला, लहर लागली पाणीपुरी खाल्ली, लहर लागली शिरा खाल्ला, लहर लागली भजी खाल्ली, लहर लागली कुठेतरी गेले, लहर लागली बघायला गेले. फार पैसा असला तर इंग्लंड अमेरिकेला जाऊन यायचं, थोडाफार बेटाचा पैसा असला तर काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत फिरायचं. जे जे मन अंगीकारी, जे जे मनामध्ये विचार येतात ते जो करतो तो गुरु नव्हे भिकारी झाले आला म्हणून म्हटलं. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय, भिकारी तो, त्याला गुरुच म्हणता का मान. गुरु शांत प्रशांत एकाच ठिकाणी बसणारा, शिष्याला ज्ञानाचा प्रबोध करण्याचं सामर्थ्य असलेला, भक्ती सांगणारा, कर्म सांगणारा, आणि सगळं जीवन उंच कसं करता येईल, सर्व जीवन उत्तम प्रकारचं कसं जगता येईल हे सांगणारा. यह परत्र ज्यांनी साधेल अशा प्रकारचं उत्तम जीवन या जगामध्ये नरदेहामध्ये जगता येतं हे समर्थांचं म्हणणं आहे. पशुदायदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून स्वच्छ सांग. आणि देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाती वृत्ती पंथे. म्हणून वैराग्य, वैराग्याची एवढी आवश्यकता आहे सगळ्याच गोष्टीला, आपल्या जीवनाला देखील. काय त्याज्य आहे टाकून दिलं पाहिजे, काय ग्राह्य आहे तेवढंच घेतलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट घेताना आपल्या देहाला त्याची आवश्यकता आहे की नाही, मनाला आवश्यकता आहे की नाही, बुद्धीला आवश्यकता आहे. तीनच गोष्टी आपल्याजवळ आहेत. त्याचे नीट उत्तम तऱ्हेने त्याची निगा, त्याचं पालन करायला पाहिजे. त्याला आवश्यक ते विषय पुरवले पाहिजे. त्याच्या वेगळे विषय हे त्याज्य आहे. श्रवण विषय तो त्यागणे, शुद्ध काया कारण घेणे, विषय त्यागाची लक्षणे ओळखायची. श्रवण विषय ह्याचा अर्थच मुळे असा आहे की ज्याची जरूर नाही, आवश्यकता नाही, अशुद्ध विषय ते सगळे टाकून द्यायचे आणि जेवढे आपल्या शरीराला मनाला आवश्यक आहे तेवढेच घ्यायचे. याचं नाव विषय त्याग. प्रपंची खाती जेवायची आणि परमार्थी काय उपाशी राहते काय? विषय त्याग म्हणजे काय उपाशी राहायचं आहे? सगळेच खातात, पण परमार्थाचं खाणं मी बघितलेलं आहे, महाराज कसे खात असत आणि पुष्कळ संतांचं मी बघितलेलं आहे. आणि आपण कसे भुरके महाराज खात असतो तेही मी बघितलेलं, कारण माझाच तो अनुभव. काय टाकायचं आणि काय धरायचं, जे त्याग जे ते टाकून देणं, ग्राह्य तेवढंच घेणं, आपल्या जरूर आहे तेवढं, याचं नाव वैराग्य. हे कुठल्याही कपड्यात असू शकतं आणि कोणत्याही कपड्यात नसू शकतं. मनाचं तंत्र आहे. आपल्याला एकदा निश्चित कळलं की भगवंताकडेच जायचं, भगवंत प्राप्त्यर्थ ते करत असताना वंदुरेकर महाराज म्हणत असत उपवास करायचा नाही, उपवास करू नये, उपवास घडावा. त्या घडण्यामध्ये जी मजा आहे ती काढण्यामध्ये नाही. उपवास करायचा ठरवला की एकादशी उद्या असली तर आतापासूनच भूक लागते, कारण उद्या उपवास आणि तो करायचा. रात्री झोपताना मुली काळजीच असते, ती साबुदाणे आणलेले आहेत की नाही, ते शेंगदाणे आणलेले आहेत की नाही, रोज ज्याची आवश्यकता नाही असे कितीतरी पदार्थ आणि जे शरीराला घातक आहेत असेही पदार्थ. मला आमचे केंद्रीय मास्तर लंडन चिकित्सक सांगतच, बाळासाहेब तुम्ही उपवास करू नका. मी म्हटलं का भाऊ? म्हणजे लंडन चिकित्सक तुम्ही नाही उपवास करा पण साबुदाणे खाऊ नका. हा अतिशय वाईट पदार्थ, साखर मीठ
आणि साबुदाणा हे 3 पदार्थ ते विषवत मानत असत नाही. ते रंगन चिकित्सक केले त्यांचं गाजब तंत्र होतं. ते समर्थांचा दासबोध वाचत असत आणि त्याच्यातला एकच उभी त्यांना अतिशय आवडली. सगळ्यात दासबोध आला त्यात रंगन चिकित्सक आता ते जाऊन 5-25 वर्ष झाल्यामुळे सांगतो माझे ते नाट्यातच ग्रस्त. ती कोणती उभी बसेवरी वैरण घातले जाते भराभरा उडले तेने पीठ बारीक झाले हे तो घडे घासा मागे घास घेतला अवकाश नाही चावायला अवघा पोकाना भरला पुढे करते. एवढ्याच 2 ओव्या समर्थांच्या त्यांना माहिती होत्या. तर खादाड माणसाला दही वडे खाता सगळा समाधान होईल. वस्तुतः याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे दही वडे नाही आणि गंगनी नाही. याच्यामध्ये सांगितलंय नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण. आणखी काय सांगितलं बहुधा अध्यात्म निरूपण निरूप केले. नाना प्रकारांनी अध्यात्माचं निरूपण केलेलं आहे. शिष्याने प्रश्न विचारलेले आहेत नाना प्रकारांनी विचारले. या ब्रह्मांडाची उभारणी सम्राणी केली. मी आता सापडलोय खरा आता मी सुटणार कसा. हे ब्रह्मांड निर्माण झालंच कसं परमेश्वरांनी केलं असं म्हणावं तर अकर्तृत्व. परमेश्वर काही करता नाही आणि आपणच झालं तर ते जड आहे. आपणच कसं झालं बरं आपणच झालं असं गृहीत धरलं तर मग परमेश्वराला भला कसा. असे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर उत्तर आहे. नाना तऱ्हेचे प्रश्न मोठे गोड प्रश्न आहेत. आपण ते सगळे घेऊ आहे. आपल्याला पुष्कळ वर्ष जर आहेत ते सगळे घ्यायला काय हरकत. बहुधा म्हणजे बहुधा प्रकाराने सर्व बाजूनी अध्यात्माचं निरूपण याच्यामध्ये केले. अध्यात्माशिवाय याच्यामध्ये काही अध्यात्म आणि परमार्थ मागच्या चित्राला मी सांगितलं. अध्यात्म म्हणजे आत्म्याचा शोध घेणं. परमार्थात जनरल शब्द आहे सामूहिक शब्द आहे. परमार्थ करतात म्हणजे काय करतात बा ठीक आहे भजन करतात आळंदी पंढरी करतात पूजा करतात वगैरे. अध्यात्म म्हणजे काय करतात तल्लीन होत बसले शांत झाले निर्मम झाले निरहंकार झाले निवृत्त झाले. निवृत्त म्हणजे 55 वर्षी होतात ते नाही सगळ्या विषयांच्या पासून निवृत्त झाले. हे 55 वर्षी नाही लागले निवृत्त होतात. आणखी 3 वर्ष वाढवायचे असतील तर वाढवा किंबहुना वाढवायला पाहिजेत असं त्यांचं तंत्र आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोधी भक्तीचे नियोगे देव. काय आहे की ओव्यात मला सांगा. 1 लाख रुपये एका तराजूमध्ये आणि 1 ओवी एका तराजूमध्ये असं जर घातलं तर ते जे लाख रुपये घातले ते असं तराजू वर जाईल. इतकी जड आहे इतकी छान आहे. आपल्याला त्या अध्यात्मामध्ये डूब देऊन बसायला 1 ओवी समर्थांची पुरे. जशी ज्ञानेश्वर महाराजांची 1 ओवी त्यांचे काव्य आणि अलंकार बाजूला सारून अध्यात्माचं निदर्शन करणारी कशी आहे ते दाखवलं. तसं इथे काव्य अलंकार बाजूला सारण्याचा प्रॉब्लेमच नाही. तिथे त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनाही सांगायला लागलं आहाची बोलाची वाली फफिडीचे म्हणजे वरचं जे बोलण्याची जी टरफल आहेत फार चांगली चांगली उत्तम उत्तम ती बाजूला काढा. आहाच म्हणजे बरोबर आहाची बोलाची वाली फफिडीचे मग ब्रह्माची याची अंगाघडीचे मग सुखीची सुरुवातीचे सुखची माझी. मग तेवढी टरफल फेकून दिल्यानंतर आत ब्रह्मरस आहे त्या शब्दांच्या टरफलाच्या आत म्हणजे तेही एवढ्या चांगल्या गुळगुळीत तुळतुळीत शब्दांना टरफल म्हणतात. हा नारळ वारणा किती गुळगुळीत तुळतुळीत जरी असला तरी ते करवंट फेकूनच जाईल. पण समर्थांनी तेच म्हटलं की खादल्या नरोट्या जायच्या म्हणजे आतलं सगळं टाकलं खोबरं. त्यांनी आपलं स्पष्ट शब्द खोबरे टाकून सेविल्या नरोट्या जायच्या आहे की नाही. ते शब्द आहेत आहाची बोलाची वाली फपिडी. एकच शब्द निराळ भाषेत ते सांगतात. ह्याच्यावर समर्थ म्हणतात मन हे नाथिले म्हणजे मन हे खोट आहे. आणि ते म्हणतात वाया मन हे की ना तरी कल्पनाची सावे जये करता जीवदशा वस्तू. आता हे काही कळत नाही. जये करता जीवदशा वस्तू हे कळत नाही. म्हणजे परमात्मा आपण असून जीवदशेला ज्यामुळे आलो ते हे मन खोट आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं. मन हे नाथिले संती नाही निरूपिले मानावे कवनाच्या बोले मन मी ऐसे असं समर्थ म्हणतात.
काही फरक त्याच्यामध्ये नाही. अध्यात्म निरूपणामध्ये एक पैसा देखील फरक कोणाही संतांच्यामध्ये असणार नाही या संपूर्ण स्वरूपाने. कोणी जर म्हणत असेल दासबोध ग्रंथ अतिशय सोपा तर त्याला तो कळला नाही हे त्याचं कारण. जर इथे येईल तो आणि बसेल तर लक्षात येईल की तेच तर आहे. ज्ञानेश्वरी सांगत असताना कसे त्याच्यामध्ये समर्थ आलेले आहेत ते मी सांगितलं. तर समर्थांचा दासबोध सांगताना ज्ञानेश्वर आणि समर्थांच्यामध्ये काही फरक नाही आणि कोणत्याच संतात फरक असू शकत नाही. भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव. किती निश्चयपूर्वक बोललेले आहेत. प्रचितीचे बोललेले आधी केले मग सांगितलं. अगदी स्वच्छ आहे. जर मानव ह्याचा अर्थ साधक तो मनुष्य पाहिजे ना निदान. पशु पशुदेही असे शब्द ठिकठिकाणी समर्थांचे आलेले आहेत. मानव मनुष्य ज्याला मनुष्यत्व आहे कशा करता आपण इथे आलो असं ज्याला कळतं. बैला तरी लागले गोचिड जैसे. एखाद्याच्या घरी गेला अशी कल्पना करा. दारामध्ये 10 वर्षाचा मुलगा उभा. वडील जेवायला बसले किंवा ऑफिसला जायचं. घाई घाईनी 9:30 सुमाराला जेवायला बसलेले निघायला पाहिजे लवकर असं त्यांचे जेवण चाललेलं आहे. आता त्या पाहुणीने विचारलं बाळ वडील कुठे आहे. तर तू काय असं म्हणणार का चालतायत म्हणून. जेवतायत चालतायत असं म्हणणार नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी चरणे असा शब्द वापरला. चरतात असा शब्द चरणं. त्याचं कारणच हे आहे की मनुष्य आपण आहोत मानव आहोत याची जाणीव देखील अतिशय थोड्या लोकांना असते. जो मनुष्य आहे तो देव होईलच होईल पण मनुष्यत्व चांगली नाही. आचार्यांनी 3 वस्तू अत्यंत दुर्लभ अशा सांगितल्या. मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय अशा 3 वस्तू अत्यंत दुर्लभ. त्याच्यात मनुष्यत्व आहे. मग दुर्लभ काय म्हणून 500 कोटी माणसं जगात असताना मनुष्यत्व मनुष्य पुष्कळ आहे मनुष्यत्व दुर्लभ. मानव पुष्कळ आहे मानवता दुर्मिळ आहे. इथे मानव ह्याचा अर्थात मुळी जो मनुष्य आहे तो ज्याच्या ठिकाणी मनुष्यत्व आहे तो जो स्वतःला मानव मनुष्य आहे असं समजतो पशु नाही. हे नरदेह परम दुर्लभ हो. येणे घरे अलभ्य लाभ दुर्लभते सुलभ होत आहे. वरकड देह काबाड नरदेह मोठे घबाड परंतु पाहिजे जाड विवेक रचना. ह्याचा अर्थ विवेक ज्याला आहे तो मनुष्य त्याला मानव म्हणायचं. त्या आत्मानात्म विवेक जो करतो आणि अनात्मवर्ग नीर सांडून आत्मरसाचे क्षीर सेविताची सविचार राजहंस असे राजहंस जे आहेत त्याला मानव म्हणायचं. मानवता फार चमत्कारी झाली. मानवता त्याला काय झालं कोणाला ठेवू. परमार्थ तर बाजूलाच राहिलं पण साधा व्यवहार कळत नाही. कुठेतरी काहीतरी जगामध्ये झालं की त्याचे पडसाद कुठेतरी काहीतरी उमटतात आजकाल. ह्याचं कारण व्यग्र झालेली आहे मन. मन व्यग्र होण्याचं कारण दुसरं काहीही नाही. बहिर्मुख फार झालेले आहेत लोक. बहिर्मुखतेचे कारण कुणी सांगितलेलंच नाहीये खरं जीवन जगायचं कसं. आणि न सांगण्याचं कारण बहुधा गेली 1000-1500 वर्ष जे प्रवचनकार कीर्तनकार ग्रंथकार होऊन गेले माफ करा पण त्यांनी आपल्या खिरीत आणि आपल्या संसाराखिरीत आणखी काही बघितलंच नाही. अशा परिस्थितीत हे झाले. जसे आचार्य होऊन गेले जसे ज्ञानदेव होऊन गेले जसे समर्थ होऊन गेले जसे तुकोबा होऊन गेले असे अत्यंत थोडे लोक सोडले. 5-50 लोक जर सोडले तर बाकीच्यांची सगळ्यांची ग्रंथ निष्पत्ती जी झाली ती शनिवारवाड्यापुढे 61 समारंभ होण्यासाठी अथवा त्यांच्या ग्रंथाचं काहीतरी कौतुक व्हावं आणि त्यांना एक धैर्य अर्पण यासाठी झालेली आहे. त्याच्यामध्ये अध्यात्म अत्यंत कमी जवळपास नाही. कित्येक चुकीच्या कल्पना मी ज्यावेळेला पाहायला लागतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांचे अर्थ तुकोबांच्या अभंगांचे अर्थ हे जेव्हा मी पाहायला लागतो तेव्हा आश्चर्य वाटतं. आता इथे सांगत काही आले की नाही मला माहिती. रोज अभंग चाललेले आहेत दुकानामध्ये बसून एक अभंग घेतोय. त्यांना एक थेसिस लिहायचं आहे त्याच्यावर म्हणून ते एक अभंग चालले. त्या अभंग याचे विपरीत अर्थ जर बघितले की थोर थोर पुरुषांनी केले म्हणजे लक्षात येतं की किती चुकीच्या गोष्टी
या जगामध्ये अध्यात्माच्या नावाखाली प्रसृत केलेले आहेत, परमार्थाच्या नावाखाली प्रसृत केले आहेत. त्याचं एवढंच झाला परिणाम की सगळी मन बहिर्मुख झालेली आहे. बहिर्मुखतेचं हे लक्षण आहे. ही जी व्यग्रता आहे आलेली बहिर्मुख लक्षण मन झाल्याची लक्षण आहे. अंतर्मुख व्हायला पाहिजे, आत ओढायला पाहिजे. आत ज्याचं मन राहिलं त्याला मानव असं म्हणतात. ज्याचं मन आत आहे, बाहेर नाही, आत शोधताय काहीतरी, मी कोण आहे असं आत शोधतोय आणि मी कोण आहे हे सापडल्याबरोबर बाहेर काय चाललंय ते नीट लक्षात येतं आणि आपण कसं चालवं तेही लक्षात येतं आणि दुसऱ्याला सांगण्याचाही अधिकार येतो किंवा हे असं चाललंस तर अधिक चांगलं होईल, तुझं कल्याण होईल. काल एका लग्नाला गेलो होतो, तिथे एकाने मला प्रश्न विचारला. नागपूरकडचे ग्रस्त होते, चांगले ग्रस्त, मोठ्या हुद्द्यावरचे ग्रस्त. त्याने मला प्रश्न विचारला की बाळासाहेब, तुम्ही तरुण माणसाला सांगता आहात की ज्ञानेश्वरी वाचा, ध्यानाला बसा, मग त्यांनी काम करण्याचा आत्ताचा दिवस आहे, त्यांनी कर्म करायची की नाही? कर्म करण्याची आता त्यांची उमेद असताना तुम्ही जर त्यांना ध्यानाला बसायला सांगितलं. मी म्हटलं दोन गोष्टी आहेत, दोन गोष्टी अशा आहेत. एक म्हणजे मी त्यांना 24 तास ध्यान करा असं सांगत, पहिली गोष्ट महत्वाची. मी त्यांना 24 तास ध्यान करा असं सांगत नाही, अथवा नाम घेत बसा असंही सांगत नाही. 1 तास 24 तासातलं मला द्या इतकंच सांगतो. आणि हे कशासाठी सांगतो? आज जी कर्म चाललेली आहेत त्याला तुम्ही कर्म म्हणाल का? कुणी मंदिरं पाडतात, कुणी मशिदी उद्ध्वस्त करतात, कुणी कोर्ट कचेऱ्या चाललेल्या आहेत, कुठे काय चाललेलं आहे, कुठे काय मारामाऱ्या चालल्या आहेत, दंगली चालल्या आहेत, ह्याला कर्म म्हणणार का? जे काही आज राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये चालू आहे, कुटुंबामध्ये चालू आहे, हे उत्तम चालू आहे असं तुमचं मत आहे का? ते म्हणाले नाही, उत्तम चाललेलं नाही. का चाललेलं नाही? काय कारण आहे बरं याचं? ह्याचं कारण असं आहे की मनुष्याला काय करावं हे कळत नाहीये. त्याचं मनच वेगळं झालेलं आहे, त्याचं मनच तळमळत आहे, त्याच्या मनातच अजून निश्चितपणे निश्चय झालेला नाही आपण जीवन कशासाठी. अशा तऱ्हेचं हे सगळं असल्यामुळे होतं. तेच आम्ही सांगतो की एक तासभर तू शांत जर बसला, जर मेडिटेशन केलं, जर ध्यान केलंस तर तुझं मन निर्मळ होत जाईल. दिवसेंदिवस निर्मळ मन झाल्याबरोबर जी कर्म त्या निर्मळ, कारण मनाची शक्ती या सगळ्या इंद्रियांना, मन पाठीमागे शक्ती असते म्हणून ही सगळी इंद्रिय काम करत असतात. मन निर्मळ झाल्याबरोबर ती सारी इंद्रिय योग्य मार्गाने जायला लागून कर्मही त्यांच्यापासून उत्तम तऱ्हेने होत जाते. मनच म्हणजे निर्मळ नाही, मन अमंगळ झालं, ओंगळ झालं, हे शुद्ध करण्याचे आधी पाहिलं पाहिजे. साऱ्या संतांनी एवढंच केलंय, त्यांनी काही कारखाने बांधले नाही किंवा शेती कशी करावी ते सांगितलं नाही, पण मन निर्मळ कसा, माणूस कसा घडवावा हे कुठल्या कॉलेजमध्ये शिकणार, कुठली युनिव्हर्सिटी तुम्हाला घडवणार? ह्यांनी संतांनी ही युनिव्हर्सिटी काढलेली आहे. संतांच्याकडे हा असं तंत्र आहे की मन निर्मळ करा. आधी मन मुंडा, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण सर्वच्या सर्व ह्या मनावर त्यांनी भर दिले. सामान्यांची गोष्ट नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे फिलॉसॉफर, एक तत्वज्ञानाचे एक शिक्षिका प्राध्यापक, आणखीन एक मानसशास्त्राचे हे आले असताना त्यांना मी सहज विचारलं. ते म्हणाले व्यग्रता का? आमच्याकडे सगळं आहे, आम्ही व्यग्र का? आम्हाला झोप का नाही? त्यामुळे म्हटलं मनासाठी केलं काय तुम्ही? कोणते संस्कार त्या मनाला दिले? कसं ते निर्मळ ठेवलंय? तुमची मनं सगळ्यांची ओंगळ झालेली आहे, त्यामुळे व्यग्र झालेली आहे. तुम्ही स्वार्थापेक्षा दुसरा विचारच केलेला नाही. संतांनी हे सांगितलं की मन निर्मळ करा. त्या निर्मळ मनाने सगळे व्यवहार करा. ते व्यवहार करत असताना जो जो व्यवहार तुमच्या हातून सहज घडेल तो तो लोक कल्याणाचा. समर्थन तरी काय सांगितलं? आपण स्वतः साधना केली, आपण पूर्ण झाले आणि मग त्या पूर्णत्वाने सगळ्या जगाला उपदेशी केला आणि कार्यही केलं. त्या एका एका महापुरुषांनी उदंड कार्य केली असं ज्ञानेश्वराची संतांच्या वर्ण आपल्याला लक्षात येईल. आणि आपण काहीच कार्य जेवढं आपण बोलतो ते वाऱ्यावरच जातं. कारण प्रचिती हीन जे बोलणे त्या अवघीची कंटाळवाने, तोंड पसरून सुने रडवून गेले. अशासारखं आमचं सगळं व्याख्यान आपण ऐकतो, काम झाडतो, नाही त्या कालचा. कारण माहितीच असतं खरोखरी हा दारू पितो आणि दारू बंदीवर व्याख्यान करतो, हा रेशमी कपडे घालतो आणि खादीवर व्याख्यान देतो, हे आपल्याला माहिती असतं. यांनी उदंड पैसे ब्लॅक मार्केटने कमवलेले आहेत आणि हा आता नीतीच्या गोष्टी सांगतो.
हे आपल्याला ठाऊक आहे. अशा पद्धतीने बोलून किंवा कार्य करून किंवा कर्म होऊन जगामध्ये त्याचा काही उपयोग नाही हेच सांगितलेलं आहे, सांगतात. म्हणून मानव प्रथम व्हायला पाहिजे, अंतर्मुख प्रथम व्हायला पाहिजे. मन ज्यांनी ताब्यात ठेवलं त्याला मानव म्हणायचं. असा मानव भक्तीच्या योगाने नवविधा भक्तीची सांगितलेली आहे. विशेषतः आत्मनिवेदनापर्यंत स्मरण, सख्य, पादसेवन आणि आत्मनिवेदन हे जे 4 भक्त्या सांगितलेल्या आहेत, 4 भक्तीचे एकच भक्ती, त्याचे प्रकार हे 4 प्रकार. या 4 प्रकारच्या भक्ती अथवा 9 प्रकारच्या भक्तीच्या आश्रय करून हा मानव देवत्वाकडे कसा जातो, देव स्वयमेव कसा होतो. भक्तीतील योगे देव निश्चय पावती. पावती ह्याचा अर्थ मनुष्य तिथपर्यंत जात नाही, मनुष्य देव होतो. ही गती नाहीये, ही स्थिती आहे. मनुष्य देवाकडे जात नाहीये. बघ देव तिकडनं आला त्या धावल्याला पुढाकडनं आणि हे इकडनं सदाशिव पेठेतनं गेले आणि बुधवार चौकामध्ये त्यांची गाठ पडली, असं देवत्वाकडे धावायचं नाहीये. भक्तीचा आश्रय केल्यानंतर मनुष्य आपल्या बसल्या ठिकाणी आपला प्रपंच करत असताना संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता होऊन जाते. विचारीची होऊन या आत्मानात्म विचार तो करायला लागतो. तो चिंतन करतो, मी तर आत्मा आहे, मी सच्चिदानंद आहे. असं करता करता देव पाहावया गेलो ते देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. अशा तऱ्हेची त्याची भेट होते. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भोनी विराजती. असा तो देवत्वाला पावतो भक्तीच्या योगाने. जी नवविधा भक्ती सांगितली, जे अध्यात्म निरूपण बहुधा केलेलं आहे या ग्रंथामध्ये आणि जे वैराग्य लक्षण सांगितलेलं आहे, या तिन्ही मिळून दर्शन